एस एस भाग्यश्री चॅनलमध्ये आपणा सर्वांचे सहर्ष स्वागत आहे। आज मी तुम्हाला महाशिवरात्री दिवशी महादेवाच्या पिंडीवर अर्पण करण्यासाठी कोणत्या 4 वस्तू आहेत त्या सांगणार आहे। चला तर मग पाहूया त्या कोणत्या वस्तू आहेत। महाशिवरात्र यावर्षी कृष्ण पक्षात 26 फेब्रुवारी वार बुधवार 2025 रोजी आली आहे। आपण वर्षभरामध्ये जो काही महादेवाची वार, उपवास, पूजा करतो त्या सर्वांची फळं आपणाला महाशिवरात्रीचे व्रत केल्याने मिळते। महाशिवरात्री हे व्रत घरातील लहान मोठ्यांनी सर्वांनी करावे। सौभाग्यवती स्त्रियांनी महाशिवरात्री व्रत केल्याने त्यांचे सौभाग्य अखंड राहते अशी देखील मान्यता आहे। महाशिवरात्री दिवशी आपणाला या 4 वस्तू शिवपिंडीवर अर्पण करायची आहेत। असे केल्याने तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होतील व घरातील अडचणी दूर होतील, आर्थिक परिस्थिती चांगली होईल आणि तुमचे कामात यश मिळेल। तर ह्या 4 वस्तू कोणत्या आहेत ते आपण पाहणार आहोत। नंबर 1, घरचे पाणी। आपणाला शिवलिंगावर अर्पण करण्यासाठी आपल्या स्वतःच्या घरातून आपणाला पाणी घेऊन जायचे आहे आणि शिवलिंगावर अर्पण करायचे आहे। शिवलिंगावर अर्पण करण्यासाठी आपण मंदिरातील पाणी घेऊ नये। नंबर 2, तांदूळ। शिवलिंगावर आपणाला तांदूळ अर्पण करायचे आहे। ते कसे करायचे? 11 मुठी तांदूळ आपणाला अर्पण करायचे आहे। तांदूळ अर्पण केल्याने आपणाला आर्थिक अडचणी दूर होतात, प्रगती थांबली असेल तर ती चालू होते, आपले काम बंद पडले असेल तर ते सुद्धा चालू होते। म्हणून मंदिरात जाऊन आपणाला अखंड तांदूळ अर्पण करायचे आहे। नंबर 3, बेलपत्र। बेलपत्र आपणाला 3 दलामध्ये शिवलिंगावर अर्पण करायचे आहे। ते अर्पण कसे करायचे? तर बेलाच्या पानाचे देठ आपल्या बाजूने करायचे आहे आणि बेल हा आपणाला पालथा अर्पण करायचा आहे। 108 घ्यायचे आहेत। ते अर्पण करताना आपणाला शिवाची 108 नावे घेऊन हे अर्पण करायचे आहे। नंबर 4, धोत्र्याचे फळ। हे खूप महत्त्वाचे आहे। धोत्र्याचे फळ आपणाला आपल्या घरी आणायचे आहे। घरी आणल्यावर त्याला एका ताटामध्ये ठेवून त्याच्यावर आपणाला दुधाने व पाण्याने अभिषेक करायचा आहे। अभिषेक करताना ओम नमः शिवाय असा जप म्हणत म्हणत अभिषेक करायचा आहे। जलाभिषेक झाल्यानंतर आपणाला त्यावर तांदूळ अर्पण करायचे आहेत। अशी पूजा झाल्यानंतर ते फळ आपणाला आपल्या देवघरातील महादेवाच्या पिंडीसमोर ठेवायचे आहे। नंतर ते फळ आपल्याला प्रदोष वेळेत महादेवाच्या मंदिरात घेऊन जायचे आहे आणि तिथे गेल्यावर पिंडीसमोर हे फळ ठेवून त्यावर दुधाचा आणि पाण्याने जलाभिषेक करायचा आहे आणि तांदूळ वाहायचे आहेत।
धोत्र्याचे फळ अर्पण करण्याआधी महादेवाला तुमची कोणतीही इच्छा असेल तर ती बोलून दाखवायची आहे. इच्छा बोलून दाखवल्यानंतर मग ते फळ आपल्याला शिवलिंगासमोर अर्पण करायचे आहे. या त्या 4 वस्तू आहेत ज्या आपणाला मंदिरात जाऊन शिवलिंगावर अर्पण करायच्या आहेत. जर तुम्ही या पद्धतीने त्या वस्तू अर्पण केल्या तर भोलेनाथ तुमची इच्छा नक्कीच पूर्ण करतील. व्हिडिओमधील माहिती तुम्हाला कशी वाटली ते कमेंटमध्ये ओम नमः शिवाय लिहून कळवा. असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.